नमस्कार मैत्रिणींनो, आपण इथे मोमोज बनवणार आहोत। बघा मी मोमोज केलेले आहेत। 2 चटण्या घेतलेल्या आहेत। चला तर आता आपण पीठ मळून घेऊया। इथे मी अर्ध गव्हाचं आणि अर्ध मैदा घेतलेला आहे। चला तर आता 1-2 चमचे तेल टाकून घेऊया। तेल टाकून छानसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये थोडं पाणी टाकून मळून घेऊया। बघा अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलेलं आहे। चला तर 15 ते 20 मिनिटे आपण झाकण ठेवून देऊया। तोपर्यंत आपण तयारी करूया भाजीची मोमोजमध्ये भरण्यासाठी। चला तर इथे मी खूप सारा गाजर किसून घेतलेला आहे, शिमला किसून घेतलेले आहे आणि कोबी पण किसून घेतलेला आहे। थोडंसं अद्रक, थोडंसं लसूण किसून घेतलेलं आहे। 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे करून छोटे छोटे। चला तर आपल्याला या भाज्यांचं कच्चं पण काढून टाकायचं आहे। त्यासाठी इथे 2 चमचे तेल टाकून मी भाज्या चांगल्या परतून घेते। 3-4 मिनिटे आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे बारीक गॅस ठेवून। चला तर आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे। मिरी पावडर टाकून दिलेली आहे, मीठ टाकलेलं आहे, आलं लसूण किसून टाकलेलं आहे आणि 4 हिरव्या मिरच्या कटिंग करून छोटे छोटे तुकडे करून टाकून दिलेलं आहे। आता हे पुन्हा आपल्याला छानसं मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त झालेले आहे आपली मोमोजमध्ये भरण्यासाठीचं सारण। चला तर आता आपण थंड करून घेऊया। तोपर्यंत पीठ आपण छानसे गोळे करून घेऊया। चला तर आता इकडे गोळे करून घेतलेले आहेत। आता आपण उकडण्यासाठी प्लेटीला चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून ते चिकटणार नाहीत। आता मी इथे लाटून घेते। पातळ आपल्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे आणि ग्लासाच्या साहाय्याने आपल्याला पुरीसारखं गोल गोल काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता सर्व पुरीवर आपण भाजी ठेवलेली आहे। सारण तुम्ही बघू शकता, असं करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही वाव मोमोज खाता तसेच मोमोज झालेले आहेत, अगदी हुबेहूब। चला तर आता आपण उकडून घेऊया। इथे 15 ते 20 मिनिटे आपल्याला उकडण्यासाठी ठेवायचं आहे। मस्त झालेले आहेत मोदक। आता 15 ते 20 मिनिटे आपण वाफ देऊन घेऊया। बघा अशा प्रकारे आपले मोमोज तयार झालेले आहेत। चला तर आता दुसरे पण आपण करून घेऊया। अप्रतिम झालेले आहेत आपले मोमोज। वाव, तुम्ही बघू शकता। आता आपण मोमोज तर झालेले आहेत। आता आपण चटणी करून घेऊया। इथं मेयो टाकून दिलेला आहे आणि
टोमॅटो सॉस टाकून दिलेला आहे. आता ते दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे छानसं मोमोज बरोबर खाण्यासाठी. बघा अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. खूपच मस्त. बघा अशा प्रकारे आपले वाव मोमोज तयार झालेले आहेत. गहू आणि मैद्याच्या पिठापासून बनवलेले आहेत. आणि इथे 2 चटण्या, एक शेजवान चटणी आणि एक मेयो आणि टोमॅटो सॉस टाकून केलेली चटणी. चला तर तुम्हाला कसे वाटले आमचे मोमोज? जर तुम्हाला आमचे मोमोज आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा एकदम तोडून दाखवलं किती सुंदर भाजी आहे आणि एकदम सुंदर झालेले आहेत मोमोज. चला तर आता झटपट लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ बघत राहा. आणि तुम्हीही मोमोज करून खा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.